मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे 36 साईजमध्ये परफेक्ट डायरेक्ट कापडावरती प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। इथे अस्तर घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची जास्त असेल, बाही उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1.25 मीटर अस्तरचा कपडा वापरायचा आहे। आता इथे कपडा थोडासा क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेला आहे। आता इथे आपल्याला उंची मार्किंग करून घ्यायची आहे। ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा, म्हणजे समजायला सोपं जाईल। आता इथे उंची मोजून घ्यायची आहे, तयार उंची। आता इथे उंची 14 इंच तयार आहे, 1 इंच वाढवून घेते। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमची जेवढी उंची असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेते। इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डर आणि गळारुंदी माप टाकण्यासाठी। आता इथे गळा थोडासा मी रुंद ठेवणार आहे, 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते। रुंद गळा ठेवायचा असेल तर तुम्ही इथे 2.25 इंच ठेवू शकता आणि नसेल ठेवायचं तर 2.5 इंच ठेवू शकता। मार्किंग करून झालं। आता शोल्डर पट्टी ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा। जेवढे आपली शोल्डर पट्टी तयार आहे ना ते लक्षात ठेवा। मी नेहमी तुम्हाला सांगत असते कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल। आता ही आपली पायपिंगची बाजू आहे, अशी ठेवून घ्या, ह्याच्यावरती बरोबर ठेवून घेतली। आता जिथे आपली शोल्डर पट्टी तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घ्यायचं, असं ठेवून घ्या फक्त एकसारखं। कोणाचं हे अंतर छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, म्हणजे शोल्डर पट्टी आपली कोणाची छोटी असते कोणाची मोठी सुद्धा असू शकते, ते लक्षात ठेवत जा। असं बरोबर एवढंच मार्किंग तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। ही झाली तुमची परफेक्ट शोल्डर पट्टी। आता इथे 1 इंच वाढवून घ्या, शिलाई मार्जिन लागतं, वाढवून घेते। पायपिंगसाठी लागेल आणि बाही जोडण्यासाठी लागणार आहे। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा मार्किंग करून घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी। अंतर मोजून घ्यायचं, आपलं किती भरते तेवढंच तुम्हाला इथे मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा ठेवावा लागतो। एक लाईन ओढून घेते, ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे कमरघेर मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा आणि कडेपासून मोजून घ्यायचं आहे। आपल्या किती भरतोय त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवत जा। आता इथे माझा कमरघेर 30 आहे, तुमचा बघायचा किती भरला त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात। डायरेक्ट तुम्ही ते चौथा भाग काढला तरी सुद्धा चालेल किंवा टेपचा वापर करून अशा पद्धतीने करू शकता। आता हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती सुद्धा असं ठेवून घेतलं, फक्त समजून सांगते। त्याचं निम्म केलं, 2 वेळा निम्म करावं लागतं। एकदा निम्म झालं इथे आलं, परत एकदा मी निम्म करते। बघू शकता, ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। परफेक्ट आपला इथे चौथा भाग आला एवढा। आता इथे सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा, जेवढा आला असेल तेवढा। बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते, जास्त कपडा राहतो, ही पद्धत वापरत जा। कमरघेर चौथा भाग मार्किंग करून झाला। 1 इंच टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं आपल्याला। मार्किंग करून घ्यायचं आहे। आज आपण 36 साईजमध्ये बघतोय डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं असतं। नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे। ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आणि शक्यतो काय करायचं, हुकाची बाजू घेत जा, म्हणजे मोजून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी। फक्त इथे मी तुम्हाला समजून सांगते। आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या, मोजून घ्यायला सोपं पडतं। बऱ्याच वेळा मापे कशी घ्यावी लागतात समजून सांगते। आता इथून असा इथपर्यंत टेप पकडायचा, पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत। आता इथे बघू शकता माझं भरलं 9 इंच, म्हणजे हा आपला इथे परफेक्ट एकच बाजू, म्हणजे आपल्या इथे चौथा भाग झालेला आहे। आता इथून इथपर्यंत आपला चौथा भाग मार्किंग करून घ्यावा लागतो। मार्किंग करून घेते, 2 इंच शिलाई मार्जिन लागतं, मार्किंग करून घेते। जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी 2 इंच घेतचा कंपल्सरी घ्यावंच लागतं। आता इथे पट्टीचा वापर करायचा आहे किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता। लाईन ओढून घ्यायची आहे, बघू शकता इथे मी लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्या मुंड्याचा मध्य करून घ्यायचा आहे। आकार देण्यासाठी टेप असा ठेवून घ्यायचा आणि मध्य करून घ्यायचा आहे। मध्य करून झाला। आता ही पाठीची बाजू असल्यामुळे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या। परफेक्ट मुंडा बसतो 1.25 इंचावरती। इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे परफेक्ट असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला, ते लक्षात ठेवत जा। इथपर्यंतच आला पाहिजे असा आकार। आता इथे जर तुम्हाला इथे घोळ किंवा चुने निर्माण होतात, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, 1/2 इंच डाऊन करून घ्यायचा आहे। इथे मी मुंडा 1/2 इंच डाऊन केला। आता ह्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा। प्रॉब्लेम नसेल तर नाही दिला तरी चालेल, जर तुम्हाला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येत असेल तर देऊ सुद्धा शकता।
आता इथे गळा मोजून घ्यायचा आहे. आपली गळापट्टी किती तयार आहे ते आधी बघून घ्यायचं आहे. तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. मोजून घ्या जेवढा असेल तेवढा. एवढा भरला माझा इथे. आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी मार्किंग करून घेते. जेवढा भरला तेवढा मार्किंग करून घेते. तुमचं 4 इंच असू द्यात, कोणाचा 3 इंच असतो, कोणाचा 3.5 इंच असतो, तेवढा मार्किंग करून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. गळा रुंदी जेवढी इथे ठेवली तेवढीच इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला लाईन ओढून घेते. इथे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघा गळा तुमचा अर्धा इंचाने अजून खाली येणार आहे. एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे एकाशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपण टक्स मार्किंग करून घेण्यासाठी 1 इंच घेतलं होतं. आता इथे आपलं हे मार्किंग करण्यासाठी काय करायचं, ही पहिली लाईन आहे ना त्याच्यावर त्याचा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली. आता हे 1 इंच घेतलेलं ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. इथे अर्धा आणि इथे अर्धा असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही आपल्या कमरेच्या बाजूला सुद्धा. आणि ह्या बाजूला बरोबर असा आपल्या इथे त्रिकोण सुद्धा तयार झाला पाहिजे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आणि जो तुम्हाला इथे मुंड्याचा आकार ठेवायचा आहे तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इथे मी थोडंसं डाऊन केलेला घेतलेला आहे. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गोल ठेवायचा असेल तर गोल सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 3 इंचावरती. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे मी गळा लगेच कट करणार नाही, कारण की समोरची बाजू आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, मार्किंग करायला सुद्धा सोपं पडतं. आता इथे बघू शकता अस्तरवरती पाठीची बाजू ठेवून घेतली. एकसारखी ठेवून घ्यायची. इथे सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. फक्त खालच्या बाजूला जागा ठेवा थोडीशी आणि फिटिंगच्या बाजूला सुद्धा आपल्याला जागा पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. इथे सुद्धा जागा हवी असते थोडंसं मार्किंग आपल्याला इथे वाढून घेण्यासाठी. आता इथं काय करायचं, आपल्याला आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. आहे असंच, फक्त ठेवताना एकसारखं ठेवलं गेलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी काय करते, आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घेते. ह्याच्यामध्ये लगेच कुठलाही बदल नाही करायचा. सर्वात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. समोरची बाजू कशी कट करावी लागते. सर्वात आधी पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेली आहे बघू शकता इथे. आणि गळारुंदी सुद्धा आहे हीच मार्किंग करून घ्या. आहे हीच, तुम्ही जेवढी गळारुंदी ठेवलेली आहे ना तेवढीच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी तेवढीच गळारुंदी मार्किंग करून घेतली बघू शकता ह्या पद्धतीने. इथे आपलं आहे असंच मार्किंग करून झालं. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते, कारण की आपल्याला समोरच्या बाजूचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे त्यासाठी. आता इथे समोरच्या बाजूचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती मार्किंग करून झालं. परफेक्ट बसतो त्यासाठी. आता इथे असा आकार देऊन घ्यायचा बरोबर ह्या लाईनीवरती. इथे आपला परफेक्ट असा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि गळा ना नेहमी आहे तेवढा टाकत जा. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. नाहीतर गळा जर तुमचा जास्त झाला तर शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता एक मार्किंग करून घेते. एका लाईनीमध्ये मार्किंग करून झालेलं आहे. आता मोजून घ्यायचा आपला गळा तयार किती आहे. आता इथे एका लाईनीमध्ये बघायचं आहे आपला गळा तयार किती आहे. आता इथे माझा 6.5 इंच तयार आहे. जेवढा असेल तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचा जेवढा गळा तयार भरलेला आहे ना तेवढंच इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. कोणाचा 6 इंच सुद्धा भरू शकतो, कोणाचा 6.25 सुद्धा भरू शकतो, आहे तेवढाच. आता इथे गळा रुंदी सेमच मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला जेवढी आहे तेवढीच इथे मी मार्किंग करून घेतली. एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे. गळा मार्किंग करून झाला. आता थोडंसं जास्तीचा कपडा आहे तो इथे मी कट करून टाकते. दोन्ही सुद्धा बाजूंचा कट करून झाला. आता इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी असा अर्धगोल आकार देऊन घेतला. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला थोडीशी उंची वाढवून घ्यायची आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते.
कारण की बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने उंची कमी होते किंवा असं ब्लाऊजना उचलल्यासारखं होतं. त्यासाठी वाढवून घ्या थोडीशी उंची, आणि ब्लाऊजसुद्धा उंचीला परफेक्ट बसतो समोरच्या बाजूने सुद्धा. त्यासाठी वाढवून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा आपल्याला किती वाढवून घ्यावं लागतं, आणि हे तुम्हाला प्रत्येक साईजमध्येच वाढवून घ्यायचं आहे. आता आहे असंच मार्किंग केलेलं आहे मी. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली शोल्डर पट्टी आहे. मध्य करून घ्यायचं आपल्याला. इथे असं टेप पकडायचं आणि मध्य करून घ्यायचं आहे. इथे मी मध्यावरती एक मार्किंग करून घेते. ह्याचा बरोबर असं मध्य करून घ्या. आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करा किंवा तुम्ही टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. एक लाईन ओढून घ्यायची आहे, आणि जिथपर्यंत आपण वाढवून घेतलं का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्या सरळ लाईनीमध्ये. आणि ही पद्धत तुम्ही कोणत्याही साईजमध्ये सुद्धा वापरू शकता. मध्य करून घ्यायचा बरोबर आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. तेव्हा मापे टाकायला सोपं पडतं प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये. आता ब्लाऊजच्या उंचीनुसार इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग तुम्ही 9 इंच ठेवू शकता, आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल त्यांनी 10 इंच ठेवायचं आहे. आता इथे मी ब्लाऊजच्या उंचीनुसार इथे 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालं. आता इथे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून घेतली. आता इथे आपलं एक मार्किंग करून घ्यायचं 2 इंचावरती. ब्लाऊज परफेक्ट बसतात. इथे मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. आता इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्या. बरोबर असा इथे आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. तुम्ही ही पद्धत वापरू शकता. इथे मी बरोबर असा त्रिकोण तयार करून घेतला. मार्किंग करून घेते थोडंसं, म्हणजे समजायला तुम्हाला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. इथे ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच, ते लक्षात ठेवत जा. 1.25 इंच, आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच मार्किंग करून घ्या. समजायला सोपं पडेल म्हणून समजून सांगते. मार्किंग करून झालं. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूला खोलगट भाग तयार होतो परफेक्ट त्यासाठी. आता इथं काय करायचं, असा पट्टीचा वापर करायचा. बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपल्या इथे, आणि दोन्हीसुद्धा बाजूनं मार्किंग करून घ्यायचं. दाखवलं ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. ब्लाऊज परफेक्ट बसतात. मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता. आता हे दोन्हीसुद्धा एकत्र मोजून घ्या. एकत्र कितीसुद्धा भरू द्यात, जेवढं भरेल तेवढं एकत्र मोजून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. एवढंच अंतर फक्त इथे वाढवून घ्या. सोपं सांगितलं. जेवढं भरेल तेवढं असं पकडायचं आणि ते वाढवून घ्या. ते आपल्याला कट करून टाकावं लागतं, त्यासाठी फिटिंगला कमी पडतं म्हणून वाढवून घ्यावं लागतं. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच मार्किंग करून घेते. 1 इंचावरती परफेक्ट आहे. सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. 1 इंच आपल्याला ते. आता इथे अशी लाईन ओढून घेते, आणि ह्या सुद्धा बाजूला अशी इथून इथपर्यंत अशी लाईन जोडून घ्यायची आहे. लाईन जोडून झालेली आहे बघू शकता. ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. आता इथे आपल्या प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचं. जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घेऊ नका. असा आपला इथे अर्धगोल आला पाहिजे. समोरच्या मुंड्यापर्यंतच फक्त जोडून घ्यावा लागतो. असा अर्धगोल आकार देऊन घ्या. जास्त वरच्या बाजूला घ्यायचा नसतो. अर्धगोल आला पाहिजे बरोबर असा. बघू शकता दाखवलं ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. आता ही आपली फिटिंगची बाजू आहे. आता फिटिंगच्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे. आणि आत्ताच बघा नाही तर काय होतं, फिटिंग कमी जास्त होऊ शकते दोन्हीसुद्धा बाजू. आता थोडंसं जास्त आहे, लगेच बघून घ्या. जास्त असेल तिथं लगेच मार्किंग करून घ्यावं लागतं, नाहीतर काय होतं फिटिंग कमी जास्त होऊ शकते. आता इथे जेवढं जास्तीचं आहे ना थोडंसं मार्किंग करून घ्यावं लागतं. आता त्रिकोणची पहिली लाईन आता पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन जोडून घ्यायची आहे. आणि शक्यतो असा पट्टीचा वापर करत जा, म्हणजे लाईनी आणि मार्किंग एकसारखं होऊन जातं त्यासाठी. आता आपलं इथे परफेक्ट असं मार्किंग करून झालं. जेवढं जास्त घेतलं ते कट करू नका. इथून एक लाईन घ्यायची बरोबर. आता इथे जास्त आहे ते असं कट करून घ्या. आत्ताच मार्किंग केलेलं ते कट करून टाका. जास्त आहे ना आपलं फिटिंगच्या बाजूचं. आता इथे समोरचा मुंडा कट करून घेते. व्यवस्थित असा आकारामध्ये कट करून घ्या. जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आलं पाहिजे. आता इथे गळा कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला. आता इथे एका लाईनीमध्ये जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा कट करून टाकलेला आहे. थोडासा कट देऊन घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरत जा. आता इथे त्रिकोण इथपर्यंत आणि हा दुसऱ्या सुद्धा बाजूचा इथपर्यंत असं कट करून घ्यावं लागतं. तो बाजूला काढून घ्यायचा आपल्याला. इथे कट करून झाला. आता अर्धगोल आकार दिलेला असा कट करून घ्यायचा बरोबर मार्किंगवरती. परफेक्ट कट करून झाला. आता इथे थोडासा कट देऊन घ्या.
इथे सुद्धा थोडासा कट देऊन घ्या. तिथेच आपला खोलगट भाग असा परफेक्ट तयार होतो. त्यासाठी आपण मार्किंग केलेलंच आहे. तिथे थोडं मार्किंग करून घ्या. बघू शकता असं जोडलं जातं. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला अशी जोडली सुद्धा जाते. इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. आता इथे काय करूया, कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या. बरोबर 1.5 इंच मार्किंग करून घ्या सर्वात आधी. आणि काढताना थोडेसे जास्त काढले तरी सुद्धा चालतील. जरी थोडीशी आपली शिल्लक राहिली पट्टी तरी कट करून टाकता येते. आणि हुक आणि लूक पट्टीसाठी 2.5 इंच पट्टी लगेच काढून घ्यायची आहे. एका लाईनीमध्ये कट करून घ्यायची आहेत. ह्या कमरेच्या बाजूसाठी होतील आपल्याला लागणार आहेत. आणि हुक आणि लूक पट्टी कट करून घेते. उंचीला थोडीशी जास्त ठेवा. इथे सुद्धा एका लाईनीमध्ये कट करून घेते. इथे आपल्या दोन्ही बाजूंच्या 2 पट्ट्या कट करून झाल्या. आपल्याला बाही कट करून घ्यायची. अर्धा इंच कमी करून घ्या. नेहमीप्रमाणे अर्धा इंच इथे मी कमी करून घेतलं. आता इथे काय करायचं, अर्धगोल आकारमध्ये परफेक्ट मुंडा मोजून घ्यायचा. तेव्हा परफेक्ट बाही जोडायला सुद्धा पुरते. ते लक्षात ठेवायचं. नेहमी इथे टेप ठेवला आणि फक्त अर्धगोल आकारामध्ये असा टेप फिरवून घ्या. किती भरते, माझं इथे 9.5 इंच भरलेलं आहे. लिहून ठेवायचं असं. ही परफेक्ट आपली घडी असते, लक्षात ठेवायचं. तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी अस्तर घेतलं. बाहीची उंची जास्त असल्यामुळे आणि ब्लाऊजची सुद्धा उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1 मीटर किंवा 1.25 मीटर कपडा वापरायचा आहे, ते लक्षात ठेवा. बघू शकता, ओपन करून घेतलं, बंद करून घेते. आता एक बाजू बंद झाली पाहिजे, एक बाजू बंद झाली पाहिजे, ही बंद बाजू. आणि हे आपले 4 पदर आहेत, म्हणजे ही आपली ओपन बाजू असणार आहे, ते लक्षात ठेवा. आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे, ही बंद बाजू लक्षात ठेवा आणि ओपन बाजू लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता माझं 9.5 इंच भरलं, अर्धगोल आकार मोजून, म्हणजे परफेक्ट मुंडा मोजून. जेवढं भरलं तुमचं बघा किती भरलं तेवढंच तुम्हाला इथे घडीसाठी मार्किंग करून घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता ही बंद बाजूपासून इथे माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेणार. तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ. इथे मी लाईन ओढून घेतली. आता इथे मी बाही उंची मार्किंग करून घेते. 9.5 तयार ठेवायची आहे. मार्किंग करून झालं, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. बाही उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजू नेहमीप्रमाणे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बाहीचा आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता दंडघेर आहे 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेत जा. दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. 2 इंच लिहून ठेवते, ते लक्षात ठेवत जा नेहमी. इथे मी दंडघेर अधिक 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे ही ओपन बाजू आहे. आता बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं मार्किंग आपली इथे 3 इंचावरती करून घ्यायचं. 3 इंच झालं मार्किंग करून. आतमध्ये 2 इंच घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग मार्जिंग आपण 2 इंच पकडतो, बऱ्याच वेळा मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी 2 इंच घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 2 लिहून ठेवते. आता इथं काय करायचं, ही लाईन इथं जोडून घ्यायची. जोडून झालं, हे जास्तीच आपल्याला घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवा. आता आकार देताना कसं द्यायचा, इथून इथपर्यंत आकार देतात. सर्वात आधी थोडं थोडं असं मार्किंग करायचं. उंच आकार झाला, हे पहा असं थोडं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय होतं, आपला आकार बरोबर आहे का असं बघता येतं. हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आकार बरोबर आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे ना थोडासा असा खोलगट आकार थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. थोडासा इथे फुगेरा असतो, म्हणजे थोडं त्या माशासारखा आकार असतो. नंतर वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं, अशा पद्धतीने. बघू शकता, हा झाला आपला परफेक्ट असा खोलगट आकार. आणि हा खोलगट आकार आहे ना, आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो हा आकार, ते लक्षात ठेवत जा. इथे ना थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून एकसारखं आहे का असं बघत जा. आता हे असं कट करून घ्यायचं ते इथपर्यंत. आता सर्वात आधी हे आपल्याला दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यावं लागतं. सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा इथपर्यंत. आता मध्यवर्ती थोडासा असा कट देऊन घ्यायचा, म्हणजे काय होतं, चुकत नाही. आता ह्याच्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्यायचे. हे 2 मी बाजूला काढून घेतले आणि राहिले की ते आपले 2 राहिले. आता इथं काय करायचं, ही खोलगट बाजू कट करून घ्यावी लागते. कट कुठून करायची, इथून करायची. आता इथून असं हे कट करून घ्यायचं ह्या बाजूला, ते कुठपर्यंत, हे मार्किंग आहे ना तिथपर्यंत असं. हे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग करून झालेलं आहे, बघू शकता. आणि ही पद्धत नेहमी वापरत जा. आकार सुद्धा परफेक्ट आला.
आणि कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा. ब्लाऊज पीस आहे, बाहीला येणार आहे, असं घडी करून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता, एकसारखं फक्त घडी करून घ्यावं लागतं. जर ब्लाऊज पीस आला तर आता इथं काय करायचं, बऱ्याच वेळा ह्या बाजूला कमी पडतं आणि ह्या सुद्धा बाजूला कमी पडतं. शक्यतो हा ब्लाऊज पीस कमी असतो, जोड सुद्धा द्यावा लागतो कधी कधी. आता ओपन करून घेते. पूर्ण ओपन करून झालं. ह्या बाजूला 2 बाजू आणि ह्या बाजूला 2 बाजू. बऱ्याच वेळा ठेवताना चुकतं म्हणून समजून सांगते. आता इथं काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं ठेवून घ्यावं लागेल. हे पहा, इथे सुद्धा असं व्यवस्थित घ्या, ह्याच्या बरोबर घ्या. इथे आपल्याला नंतर काय करायचं आहे, असं घडी करून सुद्धा घ्यावं लागणार आहे. हे मी तुम्हाला शिलाई करताना नक्की सांगणार आहे. आता इथे बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या ठेवून घ्या फक्त ह्याच्या मापा अनुसार. आणि इथे सुद्धा आता इथं काय करायचं, हे कट करून घ्या. सर्वात आधी थोडंसं अंतर ठेवा, वाटलंच तर वरच्या बाजूला घ्या थोडंसं, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता, मी सुद्धा वरच्या बाजूला घेतलं. असा जर ब्लाऊज पीस आला तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता हे झालं बरोबर. आता हे सेपरेट करून घ्यावं लागतं, म्हणजे मधून हे मी कट करून घेते. म्हणजे जोड आला तर दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखा बसला पाहिजे आपला. हे पहा, इथे सुद्धा जोड येणार थोडासा आणि इथे सुद्धा येणार आहे. जोडसाठी कपडा आपण नंतर कट करूया. सर्वात आधी ब्लाऊज पीस आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे, घडी करून घ्या. एक बाजू बंद झाली पाहिजे अशी घडी करून घ्यावी लागेल, ते लक्षात ठेव. एकसारखी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता, अशा पद्धतीने एक बाजू बंद, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. बंद बाजू बंद बाजू, बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्यायची. बंद बाजू बंद बाजूला ठेवलेली आहे, लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा ब्लाऊज पीस मधला कपडा सुद्धा कमी असतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि जिथं बसतंय तिथं आधी ठेवून घ्या. इथं बसतंय का, बसतंय. आता ही बाजू ठेवून बघायची. सर्वात आधी ठेवून बघा. बघू शकता, इथं नाही बसत, इथे सुद्धा बसत नाही आणि वरच्या बाजूला सुद्धा बसत नाही. बघू शकता, नाही बसत. त्यावेळेस काय करायचं, ही बाजू काढून घ्यायची. आता ही बाजू इथे बसून बघायची आहे, कारण की पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा आपल्याला इथे लागणार आहेत. आता असं मी ठेवून घेतलं, इथे असं ठेवलं. बघू शकता, थोडंसं वरच्या बाजूला वाटलं तर ठेवून घ्यायचं. आता इथे बघू शकता, असं बसतंय का असं बघून घ्यायचं, बरोबर बसलं. आता हे नाही, इथे मी पूर्ण असं कट करून घेते. असं ठेवून घेतलं, बघू शकता इथे सुद्धा. आता हे मी कट करून घेते. आता पायपिंगच्या पट्ट्या ह्या कापडामधून सुद्धा काढू शकता, किंवा तुमचा ब्लाऊज पीस मधला जर कपडा शिल्लक असेल त्या कापडामधून काढल्या तरी सुद्धा चालतील. आता बघू शकता, इथे मी असं क्रॉसमध्ये बघायचं. आता शक्यतो पट्टीचा वापर करत जा आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. बघू शकता, जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या. ब्लाऊज पीस आपला ज्या कलरचा आहे त्याच कलरचं आपलं अस्तर असतं, त्या कापडाचे काढलं तरी चालतात. जर ब्लाऊज पीस कमी पडला तर. आता इथे सुद्धा मी अजून एक काढून घेते. 2 लागतील मला, फक्त समोरच्या बाजूला लागणार आहेत, कारण की पाठीच्या बाजूला आपली लेस असणार आहे ना, म्हणूनसाठी. आता ह्या पट्टी इथे मी कट करून घेते. बरोबर अशा पट्टीच्याच मापाच्या काढावे लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे. सर्वात आधी आपल्याला बाहीला जोड देऊन घ्यायचा आहे. फिटिंगच्या बाजूला आपल्याला कटिंग करताना कपडा थोडासा कमी पडला होता. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला जोड सुद्धा देऊन घ्यायचा आहे. तेवढेच उंचीचा आपण कटिंग करताना कपडा सुद्धा काढून घेतला होता. आता इथे काय करायचं, असं ठेवून घ्या फिटिंगच्या बाजूला. अर्धा इंच पकडायला विसरू नका, तेव्हा तुमचा जोड इथे परफेक्ट बसणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी पडतो. तुम्ही ह्याच्यामध्ये ही पद्धत वापरू शकता. आता इथे मी दाबटीप सुद्धा टाकून घेते. आता इथे बघू शकता, दुसऱ्या सुद्धा बाजूला इथे मी जोड देऊन घेते. असं ठेवून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, तेव्हा तुमचा जोड परफेक्ट बसेल. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आपल्याला. इथे दाबटीप बरोबर अशी जोडच्या कापडावरती आपली आली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. दोन्ही सुद्धा बाजू झालेल्या आहेत. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूला जोड देऊन घेते. अर्धा इंच पकडायचा आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली जोडच्या कापडावरती आली पाहिजे. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूला जोड देऊन घेते.
बरोबर तेवढ्याच उंचीचा कपडा काढून घ्यायचा आहे आणि किती जोडमध्ये कमी पडला तेवढा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये कपडा काढू शकता. बाही कटिंग ठेवून बघायचं आपला कपडा किती कमी पडलेला आहे, नंतर कपडा कट करून घ्यायचा आणि असं जोडून घ्यायचं आहे. जोड देऊन झाला दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे असं ठेवून घ्या आणि दुसरी सुद्धा बाजू अशी ठेवून घेतली. ही आपली उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपलं अस्तर जोडून घ्यायचं, असं ठेवून घ्या. ही खोलगट बाजू आहे, आपण मार्किंग केलं होतं कटिंग करताना, असं ठेवून घ्या. ही बाजू ह्याच्या समोरच्याच बाजूला झाली पाहिजे, चुकू देऊ नका फक्त, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात, त्यासाठी असं ठेवून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता दंडघेरच्या बाजूला आपली डिझाईन सुद्धा आलेली आहे. मग त्यावेळेस कपडा कसा जोडायचा सोपी पद्धत समजून सांगते. आता इथे काय करायचं, एका लाईनीमध्ये असं ठेवून घ्या. सर्वात आधी एकसारखा कपडा ठेवून घ्यायचा. आता थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची, म्हणजे अर्धा इंच तरी अशी घडी करून घ्या, म्हणजे आपली डिझाईनसुद्धा दिसली पाहिजे त्यासाठी. आता इथे सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. एका लाईनीमध्ये जोडून घ्या. आपली डिझाईनसुद्धा दिसली पाहिजे असं अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी दुसरीसुद्धा बाजू जोडून घेते. आता ह्यासुद्धा बाजूला कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, बऱ्याच वेळा काय होतं मग गुड्या पडतात. इथे आपली एक बाजू जोडून झालेली आहे. आता इथे जेवढा जास्तीचा कपडा आहे ना, अस्तरच्या बाहेरचा कपडा, तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. इथे माझा जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. बघू शकता एक बाजू आपली इथे परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. आता मध्यावरती मार्किंग करून घेते. इथे आपली एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे, बघू शकता. जर तुमच्याकडे असा जर ब्लाऊज पीस आला तर तुम्ही ही पद्धत ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. ह्याचं मी तुम्हाला कटिंगसुद्धा कसं करायचं आहे, उंचीमध्ये बाही उंची किती ठेवायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला कटिंग करताना समजून सांगितली आणि आपल्या इथे जोडसुद्धा परफेक्ट बसलेला आहे. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. अस्तर एकसारखं ठेवून घेते आणि इथे थोडंसं घडी करून घ्या अस्तर आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे दंडघेरच्या बाजूला. आता ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे पूर्ण. अस्तर आपल्याला इथे कपडा प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतला. आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी अस्तरच्या बाहेरचा कट करून घेते. व्यवस्थित आकारामध्ये कट करून झालेला आहे, बघू शकता. दुसरीसुद्धा बाजू आपली ते परफेक्ट जोडून तयार झाली. आता मध्यवर्ती एक मार्किंग करून घेते आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. इथे आपले दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता परफेक्ट जोडून तयार झाल्या. आता इथे आपल्याला पाठीमागची बाजू तयार करून घ्यायची. आता सर्वात आधी गळा कट करून घेते. गळा कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून घेतलं. आता इथे थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. दोन्हीसुद्धा बाजूंना पिना लावून झालेले आहेत. आता अर्धा इंच पकडायचा आहे गळा जोडताना. इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला, पिना काढून घेते. आता इथे आपल्याला कमरघेरची बाजू तयार करून घ्यायची आहे. पूर्ण अस्तर जोडून अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला. आता थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. कट देऊन झाले. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घेते. गळा एकसारखा करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना तसा गळा पूर्ण तयार करून घेते. आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी अस्तर जोडून पूर्ण तयार करून घेते.
अस्तर जोडून झालं, जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा अस्तरच्या बाहेरचा कपडा. इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकला. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूने आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं ते सेमच मार्किंग आपल्याला ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. आता दोन्ही सुद्धा बाजूंना इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. एकसारखं पकडायचं आहे, जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आणि अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. उंचीचं मार्किंग केलं तिथपर्यंत फक्त. आता डबल पुन्हा एकदा मी पॅक करून घेते. एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेते. असं ठेवून घ्यायचं बरोबर एकसारखं आणि इथे अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पॅक करून घेते आणि इथे सुद्धा पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या. आता इथे मी लेस जोडून घेते व्यवस्थित आकारामध्ये. जसा आपला गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आता इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला गळ्याच्या खाली जोडण्यासाठी एक सुंदर डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण कपडा चारही सुद्धा बाजूने पॅक करून घेतला. आता एकाच बाजूला फक्त थोडासा असा कट देऊन घ्यायचा आहे. कट देऊन झालेला आहे. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घेते. कोपरे एकसारखे करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला चारही सुद्धा बाजूंचे कोपरे एकसारखे काढून घ्यायचे आहेत. इथे मी कोपरे काढून घेतले. आता इथे आपल्याला व्यवस्थित अशी आकारामध्ये लेस पूर्ण जोडून घ्यायची आहे जसा आकार आहे तसा. इथे आपली पूर्ण लेस जोडून झाली. थोडंसं बंद करून घेते. आता इथे बरोबर मध्यभागी आपल्याला सुईचा वापर करून छोट्या छोट्याशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकसारख्या म्हणजे डिझाईन एकसारखी तयार होते. आता पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून झालं. आता इथे एक मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा गळ्याच्या खाली बरोबर मध्यभागी असे जोडून घ्यायचे आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही मनी सुद्धा जोडू शकता किंवा एक बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी मनी जोडून घेणार आहे. बटन जोडलं तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घेते आणि धागा कट करून घेते. इथे आपलं पूर्ण डिझाईन पॅक करून झाली. आता इथे आपल्या समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला म्हणजे इथं उलट होत नाही त्यासाठी असं ठेवून घ्या. अस्तर ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. आता सर्वात आधी इथे आपलं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. अस्तर जोडून झालं. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घेते. अस्तर जोडून झालं. आता जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना शिल्लक कपडा तेवढा इथे आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण कटिंग करताना मार्किंग आहे तिथे बघू शकता थोडासा कट देऊन घ्या म्हणजे जोडून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे सुद्धा मी जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. आता इथे सुद्धा थोडासा कट देऊन घ्या म्हणजे जोडून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी. दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या. आता इथे आपल्या दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या म्हणजे उलट होत नाही त्यासाठी अस्तर ठेवून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे मी अस्तर जोडून घेते पूर्ण आणि कपडा पूर्ण प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. एक बाजू झालेली आहे. आता इथे दुसरी सुद्धा बाजू अस्तर जोडून घेते
अस्तर जोडून झालं दुसरे सुद्धा बाजूचं. आता इथे आपला बघू शकता जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. थोडासा कट देऊन घ्या ह्या सुद्धा बाजूला. कटिंग करताना जे आपण कट मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर असा कट देऊन घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. कट करून झालेला आहे. आता थोडंसं कट मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून झालं. आता इथे आपल्याला समोरची बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या. कटवरती कट आला पाहिजे जोडताना. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते. म्हणजे इथे काय होतं आपलं उलट होत नाही त्यासाठी असं जोडलं जातं. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवते. जोडताना फक्त कटवरती कट आला पाहिजे ते लक्षात ठेवायचं नेहमी. वाटलं तर मार्किंग करून ठेवा. असं जोडलं जातं. आता ह्या बाजूने कटवरती कट असा ठेवून घेते आणि कुठपर्यंत पुरतंय असं बघून घ्यायचं आहे. नंतर तिथून जोडायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी कटवरती कट ठेवून घ्या. नंतर कुठपर्यंत पुरतंय तिथून जोडायला सुरुवात करायची आहे. शक्यतो परफेक्ट पुरतं हे लक्षात ठेवा. कमी पडत नाही. आणि वरच्या बाजूला जोडत जोडत घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा पूर्ण पॅक करून घेते आणि सावकाशमध्ये जसा आकार आहे तसा जोडून घ्यायचा आहे. जोडून झालं. आता कटिंग करताना सुद्धा आपण इथे कट दिला होता. जोडून घ्यायचं आहे. असं पकडा आणि इथून अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पॅक करून घेते. बघू शकता एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे आणि ब्लाऊज बसायला तुम्हाला एकदम असा परफेक्टच बसणार आहे. ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बरेच मी कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इथं काय करायचं, आपल्याला मुंडा थोडासा आपला शिल्लक आहे बघू शकता इथे. आता इथे सर्वात आधी मार्किंग करून घ्या तुमचं जेवढं शिल्लक असेल तेवढं, किंवा अशी शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. नंतर कट करून घ्यायचं आहे. मुंड्याचा परफेक्ट आकार सुद्धा येऊन जातो त्यासाठी. आता इथे मी जेवढं शिल्लक होतं ना तेवढं कट करून टाकलं आकारामध्ये बरोबर. एक बाजू परफेक्ट तयार झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची. कटवरती कट आला पाहिजे असं ठेवून घेते. कटवरती कट ठेवून घ्यायचा आणि कुठपर्यंत जोडायला पुरतंय असं बघून घ्यायचं आहे. कटवरती कट का आला पाहिजे, कारण की तिथेच आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत, म्हणूनसाठी. कारण की वरून सुद्धा आपण उंचीचं त्याच्यावरती मार्किंग केलं म्हणूनसाठी ते परफेक्ट आपला कटवरती कट आला पाहिजे. फक्त कपडा खेचू नका, जसा आकार आहे तसं जोडून घ्यायचं आहे. जोडून झालं. आता इथे सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. आपण कटिंग करताना जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर इथे अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता ही सुद्धा बाजू परफेक्ट आपली इथे तयार झालेली आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. आता इथे बघू शकता शिल्लक असेल तर असा आकार देऊन घ्या, नंतर कट करून टाका. कट करून झालं व्यवस्थित आकारामध्ये. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू जोडून तयार झालेले आहेत. आता इथे आपलं हुक आणि लूप पट्टी जोडून तयार करून घ्यायची. ही पट्टी ह्या बाजूला आणि ही पट्टी ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता ह्या बाजूने असं थोडंसं घडी करून घ्या आणि पुन्हा एकदा असं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. एक पट्टी जोडून झाली. आता जेवढं जास्त आहे ना तेवढं एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. एक बाजू झालेली आहे. आता दुसरी सुद्धा पट्टी इथे उलट बाजूने जोडावी लागते आणि वरच्या बाजूला काढावी लागते. लूप पट्टी असते आपली. इथे आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि पट्ट्या काढताना बरोबर तुम्ही 2.5 इंचाच्या सुद्धा काढू शकता. बरोबर आणि उंचीला जेवढ्या लागतात ना तेवढ्या मापामध्ये बरोबर काढून घ्यावे लागतात. कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येणारी सोपी पद्धत आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकून झाली. आता पट्टी वरच्या बाजूला काढून घ्यायची. आता इथे मी एवढं पकडलेलं आहे. आता त्याच्यावरती पट्टीची एकदा घडी करायची थोडीशी आणि परत एकदा
अशी ठेवून घ्या एकसारखी आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. आता जेवढं जास्त असेल तेवढं कट करून टाका. इथे मी जेवढा जास्त कपडा होता तेवढा कट करून टाकला. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का ते बघायचं आहे पायपिंग जोडण्याआधी. आणि जी पट्टी जास्त आहे त्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेते, पण असं बघत जा. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्या गळ्याला बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा आपला जास्त कपडा आहे तेवढा कट करायला सोपं जातं. सर्वात आधी एक शिलाई देऊन घेते, नंतर कट करून घ्यायचं आहे. असा आकारामध्ये कट करून घ्या. बरोबर वरच्या बाजूला कमी करून घ्या. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा बघत जा, कमी जास्त असेल तर ही पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता इथे आपल्या कमर घेरच्या बाजूला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडंसं घडी करून घ्या. थोडंसं बंद करून घेतलं आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली ते पट्टीवरती आली पाहिजे. दाबटीप टाकून झाली. आता ही उलट बाजू आहे. असं एकदा घडी करायची, परत एकदा, आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे एकसारखी. पूर्ण बंद करून घेतलं. बघू शकता एक पट्टी जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजूची पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं. इथे एकदा घडी करायची पट्टीची आणि बंद करून घ्यायचं. आता इथे दाबटीप टाकून घेते. आता ही उलट बाजू आहे. एकदा घडी करायची, परत एकदा, एकसारखी. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या पूर्ण पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. बघू शकता एकसारखी जोडली गेलेली आहे. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू अशा ठेवून घ्यायच्या आहेत. आणि परत एकदा बघा आपल्या पट्ट्या एकसारख्या आहेत का. नाहीतर बऱ्याच वेळा ही पट्टी जोडल्याच्या नंतर सुद्धा कमी जास्त होतात. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूला थोडंसं सोडून दिलं मी, अर्धा इंच तरी सोडलेलं आहे. आणि एकसारखं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा असं थोडंसं घडी करून घ्यायचं, म्हणजे मार्किंगनं एकसारखं होऊन जातं. आता इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलं, एकसारखं झालेलं आहे. आता इथे त्रिकोणी त्रिकोणी शिलाई देऊन घेते. थोडंसं बंद करून घेतलं आणि एकसारखं तयार करून घ्यायचं आहे हुक अडकवण्यासाठी. इथे मी पूर्ण पट्टी तयार करून घेतली. आता इथे थोडंसं बंद करून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पट्टी दिसायला सुद्धा एकसारखी दिसते त्यासाठी. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी पट्टी जोडून तयार करून घ्यायची. एकदा घडी करून घ्यायची आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. इथे अर्धा इंच पकडायचं पट्टी जोडताना पूर्ण, आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं आहे, म्हणजे परफेक्ट तयार होईल तुमचं शोल्डर मापामध्ये. कारण की कटिंग करताना आपण वाढवून घेतलं होतं, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता इथे बघू शकता मी अर्धा इंच परफेक्ट पकडलेलं आहे. कटिंग करताना आपण जेवढं वाढवून घेतलं होतं ना तेवढं आपल्या इथे शिलाईमध्ये सापडलं गेलं पाहिजे. आता इथे थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. जी पट्टी जोडताना आपण अर्धा इंच पकडलं त्याच्यामध्ये थोडीशी पट्टी सापडू देत, म्हणजे पायपिंग तयार झाल्याच्या नंतर काय होतं, धागे दिसत नाहीत त्यासाठी. आता पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे बघू शकता थोडंसं जास्त असेल तर असं कट करून घ्या. पूर्ण पट्टी जोडून झाली. पायपिंगसाठी एक प्रकारची पट्टी तयार होते. आता जेवढा तुम्हाला वरच्या बाजूला कपडा ठेवायचा आहे तेवढंच ठेवायचं तुम्हाला इथे, जाड नाजूक, आणि थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची. जेवढा कपडा तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढाच तुम्हाला इथे ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवा. आणि पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची आहे. इथे आपली एका बाजूची पूर्ण पायपिंग तयार झाली आणि हीच पद्धत वापरून आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग तयार करून घ्यायची आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू. एक तुम्हाला धागा सुद्धा दिसणार नाही ह्याच्यामध्ये. ही परफेक्ट पद्धत तुम्ही पायपिंगसाठी वापरू शकता. इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची हीच पद्धत वापरून पायपिंग तयार करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूची पूर्ण पायपिंग जोडून तयार करून घेतली. आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला ठेवताना एकसारखं ठेवून घ्यायचं आहे.
गळ्याच्या बाजूला एकसारखं ठेवून घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका आणि अर्धा इंच पकडायचं आहे. आणि नेहमी ना गळा आहे तेवढं टाकत जा. आता बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी गळा आहे तेवढं टाका. कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून घेते. थोडंसं बंद करून घेतलं आणि जोडून घेतलं. आता ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंचं पूर्ण शोल्डर जोडून झालं एकसारखं. आता इथे आपल्याला फिटिंगची बाजू बघून घ्यायची आहे, एकसारखी आहे का. बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. बाही जोडण्याआधी कटिंग करताना आपण दोन्हीसुद्धा बाजूसुद्धा एकसारख्या करून घेतल्या होत्या. आता इथे माझं एकसारखं झालेलं आहे, पण जर जास्त झालं तर व्यवस्थित असा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. आता शोल्डरसुद्धा बघून घ्यायचं आहे, बाही जोडण्याआधी एकसारखं आहे का. कमी जास्त असेल तर आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. आणि दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे. असं जोडलं जातं. आता जोडताना मध्यापासून सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि बाही फक्त खेचू नका. आपण इथे परफेक्ट असं कटिंग करताना घडीचं मार्किंगसुद्धा काढलेलं आहे. इथे बघू शकता परफेक्ट बाही जोडायला पुरते. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे बाही जोडताना. बघू शकता ही सुद्धा बाजू जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. परफेक्ट बाहीची घडी ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता इथे मी पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते. अर्धा इंच पकडलेला आहे आणि जोडून घेते. इथे आपली एक बाजू तयार झालेली आहे. बघू शकता इथे परफेक्ट जोडायला सुद्धा पुरलेली आहे आणि शोल्डरसुद्धा आपल्या मापामध्ये शिल्लक राहतं. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची. मध्यावरती मध्ये आपला आला पाहिजे असं ठेवून घ्या. आणि शोल्डर नेहमी पाठीच्या बाजूला करत जा बाही जोडताना. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. फक्त बाही खेचून पकडायची नाही आहे कधीच, नाहीतर काय होतं गुड्या पडल्यासारखं होतं. एक बाजू जोडून झाली. इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूची बाही जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. घडी तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता. आता इथे दुसरीसुद्धा बाजू मध्यापासून जोडायला सुरुवात करते. जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला बाही परफेक्ट जोडून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही. जोडून झालेली आहे. आता इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दोन्हीसुद्धा बाजू जोडून दाखवलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे मी लटकन दोरी जोडून घेते. एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही. इथे लटकन दोरी कशी बनवायची आहे आणि लटकन कसे बनवायचे आहेत मी ह्याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. आता इथे बघू शकता मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना एक बाजू झालेली आहे. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना लटकन दोरी पूर्ण पॅक करून घेतली. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. असं पकडा. एकसारखं आलेलं आहे बघू शकता. बाही जोडण्याआधीच बघायचं आपलं कमी जास्त आहे का. जर तुमचं कमी जास्त असेल तर व्यवस्थित असा आकार देऊन कट करून घ्यावं लागतं. जास्तीचा कपडा कट करून घ्या, थोडासा धागे वगैरे असतील तर. आता आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे काय होतं फिटिंग करायला सोपं जातं त्यासाठी. एक बाजू झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. असं पकडा एकसारखं. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडा आणि जोडून घ्यायचं आहे. थोडंसं बंद करून घेते आणि जोडून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही फिटिंगमध्ये. उलट करून घेतलं
अस्तर वरच्या बाजूला. आता एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते, थोडंसं बंद करून घेतलं म्हणजे फिटिंग करायला सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे, जेवढा असेल तेवढा. आता इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ह्या सुद्धा बाजूला कटिंग करताना केलेलं मार्किंगसुद्धा आहे इथे, त्याच्यावरती बरोबर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. जी तुमची पद्धत असेल परफेक्ट फिटिंग करण्याची, ती पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल. आता इथे असं सरळ लाईनमध्ये पकडायचं आहे. मापाचा ब्लाऊज असा पकडला, फक्त गुढी पडू द्यायची नाही आणि एका लाईनीमध्ये पकडायचं आणि पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे. माझं एवढं भरलं. आता हा सुद्धा मापाचा ब्लाऊज ज्या पद्धतीने पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आणि जेवढं भरलं तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं तुमचं परफेक्ट मार्किंग. आता तेच मार्किंग आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूला करून घ्यायचं आहे. असं पकडा, फक्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही. तेच मार्किंग इथे मी करून घेते, मुंडा मोजून परफेक्ट. हे असं पकडायचं म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही आणि फिटिंग परफेक्ट बसते मुंड्यामध्ये सुद्धा. आता पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आपल्याला इथे. दोन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं आहे, फक्त खेचू नका सावकाशमध्ये. तेव्हा तुमची कमरघेरमध्ये सुद्धा ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट होणार आहे. त्यासाठी एकसारखं पकडायचं आहे दोन्हीसुद्धा बाजू. आता जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालं. आता ह्या मार्किंगचे बरोबर आपल्याला ते 4 भाग करावे लागतात. आता हे अंतर इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं भरलं. आता ह्याचे आपल्याला बरोबर असे 4 भाग करावे लागतात, म्हणजे टेप दोनदा निम्मा करावा लागतो. जेवढं भरलं त्याच्यावरती एकदा, हे निम्म झालं परत एकदा. ही पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही चौथा भाग काढला तरीसुद्धा चालेल. एवढं आलं. आता पहिली शिलाईची टिप सोडून द्यावी लागते, कारण की ते पकडून आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. आता त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. आता तेच माप इथे सुद्धा हे सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालं. आता इथं काय करायचं, आपल्याला पट्टीचा वापर करू शकता किंवा तुम्ही टेपचा सुद्धा इथे वापर करू शकता. दंडघेर मुंडा जोडून घ्यायचा. मुंडा कमरघेर जोडून घ्यायचा आहे. जे आपण परफेक्ट असं फिटिंगचं मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं जोडून घ्यायचं आहे. जोडून झालं एक बाजू. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. मुंडा आणि दंडघेर जोडून घ्यायचा. जे तुमचं फिटिंगचं माप आलेलं असेल ना त्यालाच असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंग करणंसुद्धा सोपं जातं त्यासाठी. आता पहिली लाईन आहे त्याच्यावरती आपली परफेक्ट अशी फिटिंग येणार आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. एकसारखं पकडायचं आहे, कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट अशी फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेर पूर्ण बंद आणि अंतर ठेवून शिलाई देत जा थोडंसं, म्हणजे काय होतं, जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं त्यासाठी. आणि जेवढ्या शिलाई बसतील ना 3-4 देऊ शकता. एका बाजूची परफेक्ट फिटिंग झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू दंडघेर पूर्ण बंद आणि परफेक्ट अशी मार्किंगवरती फिटिंग करून घ्यायची आहे. कमरघेर पूर्ण बंद. अंतर ठेवायचं आहे थोडंसं, नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. वाटलं तर मार्किंग करून घ्या. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग कशी करायची आहे सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. बघू शकता इथे परफेक्ट फिटिंग झाली आणि ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. आता मुंडासुद्धा बघू शकता इथे तुम्ही परफेक्ट आलेला आहे. अजिबात कमी जास्त होत नाही बाही जोडल्याच्या नंतरसुद्धा आणि फिटिंग झाल्याच्या नंतरसुद्धा, आणि फिटिंगसुद्धा एका लाईनीमध्येच येते. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि फिटिंग करण्याची ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. बघू शकता आपली दंडघेरची बाजूसुद्धा आणि फिटिंगसुद्धा आणि उंचीसुद्धा मापामध्ये तयार होते. ब्लाऊज कटिंग कसं करायचं आहे याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. ती पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. म्हणजे काय होतं, उंचीसुद्धा कधीच कमी जास्त होत नाही आहे. उंचीमध्ये किती वाढवून घ्यायचं कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात मापामध्ये आणि मुंडासुद्धा बघू शकता इथे परफेक्ट आकार येऊन जातो. इथे आपली पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता.
उंचीमध्ये अजिबात कमी जास्त होत नाही किंवा ब्लाऊज असा वरच्या बाजूला कधीही सरकत नाही. आणि शोल्डरसुद्धा बघू शकता इथे तुम्ही, मी तुम्हाला इथे दोन्हीसुद्धा बाजू ठेवून दाखवते. अजिबात कमी जास्त होत नाही आहे. बाही जोडण्याआधी शोल्डर एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, बाहीसुद्धा उंचीमध्ये कधीही कमी जास्त होत नाही. म्हणजे मापामध्ये आपले शोल्डरसुद्धा शिल्लक राहतं दोन्हीसुद्धा बाजूंना. शिलाईमध्ये जर तुम्ही पायपिंगमध्ये एकसारखं पकडलं किंवा गळा जोडताना एकसारखं पकडलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता आपल्या इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि आज मी तुम्हाला एकदम अशी सोप्या पद्धतीने समजून सांगितलं. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.